नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, सध्याचा तरुण आणि उद्याचं भविष्य विचार करा. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ आणि येणारा काळ. मित्रांनो, आत्ता भरपूर पगार मिळतो आहे असं लोकांना वाटते, पण मिळतो आहे पण बरोबर आहे, परंतु महागाई किती वाढलेली आहे मित्रांनो. आणि महागाई वाढूनसुद्धा आपण खर्च आपला खूप वाढवलेला आहे. तुम्ही तुलना करा, कंपेअर करा. पूर्वीच्या काळात लोक काटकसर करायची, खूप पगार कमी होता पण त्या पैशाला महत्त्व पण होतं आणि लोक गरिबीची जाण होती, खूप काटकसर करायची. पूर्वीच्या काळात रिटायरमेंटला घर व्हायचे, रिटायरमेंटला 4 व्हीलर व्हायची. आता परमनंट नोकरी असो, टेम्पररी असो. आता IT पार्कमध्ये खूप पगार मिळतो, परंतु नोकरीची कसलीच गॅरंटी नाही, कंपनीचीच गॅरंटी नाही. आणि कर्ज लगेच काढलं जातं, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी. आणि फ्लॅटसाठी कर्ज, कारसाठी कर्ज, लॅपटॉपसाठी कर्ज, फ्रीजसाठी कर्ज, सगळे कर्जच कर्ज. फिरायला जाण्यासाठी सुद्धा कर्ज. मित्रांनो, मी टीका करत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. कोणी तर सांगणं चांगलं गरजेचं आहे, खरं सांगणं गरजेचं आहे आणि कोणी तर ऐकणं गरजेचं आहे. तरी कुणाचं तर भविष्य बनेल, नाहीतर उद्ध्वस्त होईल. मित्रांनो, सध्याच्या काळात कर्ज पण मिळते, पूर्वीच्या काळात लोन मिळत नव्हतं. हा बँकेचा व्यवसाय आहे, कर्ज देणं म्हणजे त्यांचा व्यवसाय आहे आणि आपलं भविष्य उद्ध्वस्त होतं आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, 4-4, 3-3 लाख रुपये महिन्याला पगार आहे, परंतु त्यांच्याकडं 1 रुपया पण नाही. त्यांना EMIसाठी कामाला जावं लागतं. आपली तब्येत ठीक नसेल तरी सारखं चिंता विचार करून त्यांना EMIसाठी काम करावं लागतं. आणि हे कुठं तर थांबलं पाहिजे, नाहीतर पुढची पिढी उद्ध्वस्त होणार. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही कर्ज काढू नये मी म्हणत नाही, परंतु आपण काय करतो ह्याचंच प्लॅन आपल्याकडं नसतं. आपल्याला आज एखादी वस्तू मिळते किंवा आपण एखादं भविष्य रंगवतो, परंतु ती सत्यात उतरेल का ह्याचा विचार करा. नाही केला तर तुमचं भविष्य उद्ध्वस्त होईल. मित्रांनो, आज जी कमाई केली आहे बऱ्याच लोकांनी जुन्या, त्या लोकांनी खूप काटकसर केली आयुष्यभर. उत्पन्नापेक्षा खर्च कमी केला आणि बचत केली, आणि ती पण LIC ऑफ इंडियामध्ये. सध्याचा तरुण LIC ऑफ इंडियाचा तिरस्कार आहे त्या लोकांना. ते पॉलिसी सरेंडर करतात, SIPमध्ये टाकतात. मित्रांनो, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, सत्य परिस्थिती बोलतोय. SIP वाईट नाही, परंतु SIPमध्ये गॅरंटी नाही, हे लक्षात घ्या. आणि आज नोकरीची पण गॅरंटी नाही, पॅकेज जमाना आलेला आहे. पूर्वी परमनंट नोकऱ्या होत्या, छोट्या वर्कशॉपमध्ये सुद्धा माणूस हा रिटायर व्हायचा, 60 वर्षापर्यंतची नोकरी चालायची, त्याच्यानंतरसुद्धा एक्सटेन्शन मिळायचं. ती वस्तू तिथे राहिलेली नाही. आज मोठ्या कंपनीत, जसं हिंजवडी IT पार्कमध्ये पहा, मोठमोठ्या शहरामध्ये, मेट्रो सिटीमध्ये कित्येक कंपन्या असे एका दिवसात लॉकआउट होतात. 700-800 ऑफिसमधल्या लोकांना एकाच दिवसात काढून टाकलेले हिंजवडीमध्ये. असं सगळीकडे घडतं आहे. मित्रांनो, जरा भविष्याचा विचार करा, नाहीतर भविष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जुन्या लोकांचं कुणी ऐकत नाही. जुन्या लोकांना तुम्हाला काही कळत नाही असं बोललं जातं. मित्रांनो, ह्याचा विचार करा आणि आपल्या भविष्यासाठी LIC ऑफ इंडियामध्ये बचत करा. कारण LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे. इथं धोका नाही, भीती नाही, आणि इथं आयुष्यभर पैसे मिळतात, गॅरंटेड मिळतात. आणि तुम्ही जे भरले नाहीत त्या पैशाची गॅरंटी, त्याच्यावर इंटरेस्ट मिळतं. लक्षात घ्या, फाउंडेशन मजबूत आहे. आपण काय करतोय, येणारे पैसे जे कमवलेच नाही त्याच्यावर कर्ज काढून आपण जीवन जगतोय. धोका झाल्याशिवाय राहणार नाही. हे झगमगाट दिसतोय ना, हे फार टिकणारा नाही. मित्रांनो, पूर्वीचा काळ आणि आजचा काळ आणि येणारा काळ फार वाईट आहे, लक्षात घ्या. असं करू नका. असं केला तर तुमचीच बरोबरी होईल, माझं काही नुकसान नाही. जसं डॉक्टर 5 मिनिटात तुम्हाला 1000-500 घेऊन सल्ला देतो, परंतु त्याच्यावर गॅरंटी नसते, ती सल्ला घ्यावा लागतो, कारण शरीर प्रकृती बिघडलेली असते. परंतु मित्रांनो, हा पैशाचा सल्ला मी तुम्हाला फुकट देत आहे. जर तुम्ही इम्प्लिमेंट केला तर तुमचा फायदा होईल. जर तुम्ही ऐकून सोडून दिला तर तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही 10-20 वर्षानंतर कळेल, आज कळणार नाही, आणि त्यानंतर तुम्हाला काही करता येणार नाही. मित्रांनो, वेळ चांगली असते. आपण जर नीट वापर केला, भविष्याचं प्लॅनिंग केलं, आणि LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था, इथं धोका नाही, भीती नाही, तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि असंच जे चाललं आहे ते हे सगळं नाशाकडे चाललेलं आहे. पूर्वीच्या लोकांनी घर, जागा, जमीन कमवले. आता बऱ्याच लोकांना काम केल्याशिवाय EMI जात नाहीत, आणि नोकरी कधी संपेल माहिती नाही. आता पेन्शन नाही मित्रांनो, PF पण नाही काही लोकांना. विचार करा. आणि आपण कर्जाचा डोंगर आपण करतोय, आणि ह्या डोंगरातनं आपण बाहेर येऊ का नाही माहीत नाही. त्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही. बचत करा, कर्ज लवकर काढू नका. पहिलं फाउंडेशन मजबूत करा, फायनान्शियल पिरॅमिड मजबूत करा, इन्शुरन्स, मेडिक्लेम, LICच्या पॉलिसी मोठ्या करा, आणि त्याच्यातनं पैसे घेऊन आपलं घर, जागा, जमीन, काय प्रॉपर्टी घ्यायची ती करा. असं जर केलात तर तुमचं उद्याचं भविष्य सुरक्षित राहील. असं जर नाही केलात तर. आणि काय होतं, सध्या जे आता वयस्कर मंडळी आहेत, सिनियर सिटीजन, त्यांचं कुणीच ऐकत नाही. आयुष्यभर सक्सेसफुली त्यांनी काम केलेलं आहे. पूर्वीच्या काळात पेन्शन होती, सरकारी नोकऱ्या होते, आणि पूर्वीचा काळ फार वेगळा होता.
आणि आत्ता लगेच म्हणलं जातं की तुम्हाला काही कळत नाही. म्हणजे आयुष्यभर सक्सेसफुल ज्या व्यक्तीनं लढाई केली त्याचं आपण ऐकत नाही, कारण अनुभवाची बोल हे फार मोठे असतात. ज्ञानापेक्षासुद्धा अनुभव फार महत्त्वाचा आहे, कारण अनुभवामध्ये माणूस फसत नाही आणि ज्ञानानं एखाद्या वेळेस चूक होऊ शकते. ज्ञान पण गरजेचं आहे, अनुभव पण गरजेचा आहे. त्यासाठी सिनियर सिटीजन जे वयस्कर मंडळी त्यांचं ऐका आणि भविष्य बनवा. मित्रांनो, हे जर नाही केलं तर आपल्याला 10-20 वर्षानंतर कळेल की काय आपण चूक केली आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. पूर्वी असा प्लॅन नव्हता. लगेच घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे. कारण गॅरंटी सध्याच्या काळात कुठंच मिळत नाही. कामाची गॅरंटी नाही, परंतु आयुष्यभर पैसे मिळायची गॅरंटी आहे. लगेच फोन करा आणि हा लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या. लिमिटेड भरायचे, अनलिमिटेड मिळतात मित्रांनो. असं कुठंही होत नाही आणि कुणी असं करणार पण नाही. LIC ऑफ इंडियाकडे आज संधी आहे. हा प्लॅन आहे तर आज लगेच घ्या. अधिक माहितीसाठी फोन करा.